ह्या बातमीचे प्रायोजक आनंद रसपानगृह, ऊसाचे ताजे व शुद्ध पौष्टिक रस। आनंद रसपानगृह, जिल्हा परिषद आंदोलन गेट, सोलापूर येथे एकदा नक्की भेट द्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा जलसमाधी। प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे जलसमाधीची मोहीम स्थगित करण्यात आली। शेतकऱ्यांचे थकीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्ग कसा काढायचा असा सगळा सवाल शेतकऱ्यांच्या समोर आहे। प्रशासन यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते की केवळ आरआरसीची कारवाई करण्याचं सांगितलं जातं, मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आरआरसीची कारवाई होईल तेव्हा होईल, मात्र त्याच्या आधी किमान 30 कोटी रुपये जर आणले तर शेतकऱ्यांची आत्ताची थकीत जे बिल आहेत तेवढे 2 वर्षाचे बीज निघतील आणि त्याची पुढची जी सगळी प्रक्रिया ती केली जाईल। आता या ठिकाणी आपण बघताय सोलापूरचे पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर हे स्वतः पाण्यामध्ये उतरलेले आहेत। शेतकरी गळा इतपर्यंत पाण्यामध्ये घेतलेले आहेत आणि प्रीतम यावलकर शेतकऱ्यांना सातत्यानं आवाहन करतायत की तुम्ही पाण्याच्या बाहेर या, तुमची आणि प्रशासनाची बैठक लावू आणि बैठक लावून आपले प्रश्न जे ते मार्गी काढण्याचा प्रयत्न करू। मात्र शेतकरी जे आहेत ते कुठल्याही ऐकण्याच्या स्थितीत नाही। पोलीस जे आहेत ते दोरीच्या सहाय्यानं या सगळ्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत गेलेत। अग्निशामक दल जे आहे ते या ठिकाणी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आहेत। तलावाच्या काठावर जर आपण बघितलं तर अजूनही शेकडोंच्या संख्येनं शेतकरी जे आहेत ते काठावर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। किंवा सोलापूर जिल्हा नाही तर सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, अक्कलकोट तालुक्यासहित सगळे शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या धोत्री गावात असलेल्या गोकुळ कारखान्यामध्ये आपलं ऊस घालतात आणि या ऊसाचे बिल मागच्या 2 वर्षांपासून आलेले नाहीत आणि 7 महिन्यांपासून शेतकरी सातत्यानं मागणी करत आहेत। मागच्या 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांची भावना कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आज जलसमाधी आंदोलन करत आहेत। पाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडून काही या प्रशासनाला पुढे काही बघावं लागेल। स्वतः उपायुक्त प्रीतम यावलकर हे शेतकऱ्यांची समजूत घालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।